नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला माहितीच आहे की काल माझ्या चुलत भावाच्या लग्नाची पूजा होती, त्याच्यामुळे माझी बहीण आलेली होती। मग ती 2 दिवस राहण्यासाठी आलेली होती। मग मुलांना सकाळ सकाळी मस्तपैकी अशी नाश्ता करायला बसलेली होती आणि सगळेजण एकत्र आले ना, खरंच खूप दंगा मस्ती करून हसत खेळत राहतात। आम्ही पण नाश्ता करायला बसलेलो होतो। मग एकमेकींसोबत बोलत हसत खेळत आमचं चाललेलं होतं। आमच्या घरात ना एकूण 11 माणसे आहेत, पण माझी बहीण आली की नाही, तिची 3 मुलं ती आणि 4 जण वाढतात आणि खरंच खूप दंगामस्ती चालू होते। आम्ही सगळेजण ना एकमेकांविषयी बोलत बसलेलो होतो आणि काही जुन्या आठवणी पण निघतात, तेव्हा एकमेकांचं सुख दुःख एकमेकांसोबत बोलत बसलेलो होतो। कारण कसं असं माहितीये का, एखादी मुलगी जेव्हा माहेरी येते ना, तेव्हा ते घर ना एकदम भरगच्च भरलेलं असतं आणि जेव्हा ती येते की नाही, तेव्हा खरंच खूप घर आमचं ना हसत खेळत दंगामस्ती करत राहिलेलं असतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा मुलगा गौरांश, त्याच्यामुळे तर ना घर एवढं फुलून येतं की नाही काय सांगायला नको। तो ना घरभर रांगत फिरतो बरं का, त्याच्यामुळे ना खरंच खूप मज्जा येते आम्हाला। आणि मुलांना शाळेला जायचं होतं म्हणून बघा ते गौरांशला किती माया करत आहेत। आणि आमची वैष्णवी तर खूप माया करत होती, त्याच्यानंतर लगेच रुद्र पण आला आणि लगेच माया करत होता बघा। मग लगेच वेदिका पण आली। तर गौरांश ना त्यांना जाऊनच देत नव्हता बघा, मला पण त्या गाडीवर बसायचं असं म्हणत होता तो। तर आजचा आमचा दिवस ना एकदम आठवणीत साठवून ठेवण्याजोगा होता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।